नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, भारताची शान इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. आणि आज मी तुमच्यासाठी याच इस्रोच्या एका अत्यंत शानदार भरतीची आनंदाची बातमी घेऊन आले आहे. मित्रांनो, इस्रोमध्ये असिस्टंट, क्लार्क आणि स्टेनोग्राफरसह विविध पदांवर एकूण 244 पदांची मेगा भरती निघाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अर्जासाठी कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय हवी, वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की ही भरती कोणकोणत्या पदांसाठी काढण्यात आली आहे. मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण 6 प्रकारची पदे भरली जातील. यात पहिले पद असिस्टंट आहे. या पदासाठी सर्वात जास्त म्हणजेच 113 रिक्त जागा आहेत. यानंतर दुसरे पद ज्युनियर पर्सनल असिस्टंट आहे. यासाठी 81 रिक्त जागा आहेत. तिसरे पद अपर डिव्हिजन क्लार्क आहे. या पदासाठी 22 रिक्त जागा भरल्या जातील. चौथे पद स्टेनोग्राफर आहे. या पदासाठी 10 रिक्त जागा आहेत. पाचवे पद असिस्टंटचे आहे, जे अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरले जाईल. यासाठी 17 रिक्त जागा आहेत. सहावे पद ज्युनियर पर्सनल असिस्टंटचे आहे, जे देखील स्वायत्त संस्थांमध्ये भरले जाईल. यासाठी केवळ 1 रिक्त जागा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व पदांना मिळून एकूण 244 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहूया. मित्रांनो, या सर्व पदांची पात्रता समजून घेणे खूप सोपे आहे. असिस्टंट आणि अपर डिव्हिजन क्लार्क म्हणजेच पद क्रमांक 1, 3 आणि 5 साठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. याच प्रकारे ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर म्हणजेच पद क्रमांक 2, 4 आणि 6 साठी तुम्ही 60% गुणांसह पदवीधर असायला हवे किंवा तुमच्याकडे 60% गुणांसह कमर्शियल किंवा सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा असावा आणि स्टेनो टायपिस्ट म्हणून 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सोबतच तुमची इंग्रजी स्टेनोग्राफीची गती 60 शब्द प्रति मिनिट असावी आणि संगणकाचे ज्ञानही अनिवार्य आहे. मित्रांनो, इथे एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की केवळ शैक्षणिक पात्रता पूर्ण असणेच पुरेसे नाही, तर तुम्हाला वयोमर्यादाही पूर्ण करावी लागेल. अर्ज करताना उमेदवाराच्या वयाची गणना 16 ऑगस्ट 2026 नुसार केली जाईल. तुमचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र सरकारी नियमांनुसार एससी आणि सेंट प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे, तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. मित्रांनो, ही केंद्र सरकारची एक प्रतिष्ठित संस्था आहे, त्यामुळे निवड झाल्यानंतर तुमच्या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. आता जर अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाले तर या परीक्षेसाठी सर्व प्रवर्गांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. लक्षात ठेवा की शेवटच्या दिवशी सर्व्हरवर खूप जास्त लोड असतो, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज जमा करून द्या. या भरतीची लेखी परीक्षा कधी होईल याची माहिती नंतर दिली जाईल. परीक्षेच्या संदर्भात अद्याप अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अर्ज कुठे करायचा, तर अर्जाची अधिकृत पीडीएफ फाईल, सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची थेट वेबसाईट लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता आणि तुमचा अर्ज भरू शकता. जर अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही तुमच्यासाठी अर्ज भरू शकतो. तुम्हाला केवळ आमच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज करायचा आहे, आम्ही तुमचा संपूर्ण अर्ज भरून देऊ. तर मित्रांनो, इस्रोच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि अभ्यास करत असलेल्या, टायपिंग पास झालेल्या किंवा इंजिनिअरिंग करत असलेल्या तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा. अशाच नवीन आणि खात्रीशीर नोकरीशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.